परतवाडा येथील गजबजलेल्या गुजरी बाजार परिसरात मंगळवारी दुपारी कायदा व सुव्यवस्थेचे वाभाडे काढणारी धक्कादायक घटना घडली। गाडी हटवण्याच्या किरकोळ कारणावरून एका ऑटो चालकाने राजबुक डेपोचे संचालक आणि त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने भीषण हल्ला केला। या हल्ल्यात पिता पुत्र गंभीर जखमी झाले असून बाजारपेठेत भीतीसह संतापाचे वातावरण आहे। मिळालेल्या माहितीनुसार अरुण खंडेलवाल वय 48 वर्ष आणि त्यांचा मुलगा राज खंडेलवाल वय 27 वर्ष हे आपल्या दुकानात असताना आरोपी रियाज शेख नूर बेग वय 40 वर्ष राहणार इमाननगर याने गाडी लावण्यावरून वाद उकरून काढला। तुझ्या बापाची जागा आहे का असे म्हणत त्याने लोखंडी रॉडने दोघांच्याही डोक्यावर आणि शरीरावर बेछूट प्रहार केले। काही क्षणातच दोघेही रक्ताच्या थारोळ्यात कोसळले। आरोपी आणि खंडेलवाल कुटुंबात गेल्या 15 दिवसापासून वाद सुरू होता। मंगळवारी सकाळीच आरोपीने तुम्हाला बघून घेईन अशी धमकी दिली होती। त्यानंतर दुपारी त्याने प्रत्यक्ष हल्ला चढवून आपला कट पूर्ण केला। जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते। या घटनेनंतर पोलिसांनी दाखवलेल्या भूमिकेमुळे व्यापाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला असतानाही पोलिसांनी सुरुवातीला माहिती नसल्याचे सांगितल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले। दिवसाढवळ्या बाजारपेठेत घडलेल्या या प्रकारामुळे व्यापाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। आरोपीवर कठोर कारवाई करून त्याच्यावर कडक कलमे लावली पाहिजेत। गुजरी बाजार परिसरात कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त द्यावा आणि हा परिसर नो हॉकर झोन घोषित करावा अशी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अजय अग्रवाल यांनी मागणी केली आहे। परतवाड्यातील या घटनेने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे केले असून आता पोलीस काय पावले उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। पंकज साबू, विदर्भ न्यूज, परतवाड़ा। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि विजिलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, विजिलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।